2026-27साठी ज्याही विद्यार्थ्यांनी CETचा फॉर्म भरलेला असेल तर CET देणाऱ्या विद्यार्थ्यांना जर त्यांची गॅप असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागणार आहे। यामध्ये MST CET 2026-27 PCB PCM ग्रुप असो किंवा यामध्ये कोणी B.Ed करत असेल किंवा LLB करत असेल, जर तुमच्या एज्युकेशनमध्ये गॅप असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट हे लागणार आहे। फक्त एवढंच आहे की तुम्हाला हे जे गॅप सर्टिफिकेट आहे कॅप राऊंडचा जो फॉर्म असेल त्यामध्ये अपलोड करायचं नाही आहे। तुमचा ज्या कॉलेजला तुमचा नंबर लागेल त्या कॉलेजला ते गॅप सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागेल। तर या व्हिडिओमध्ये गॅप सर्टिफिकेट कुठून काढायचं, गॅप सर्टिफिकेट कसं असेल, फॉर्मॅट कसा असेल या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही 100 रुपयाचा स्टॅम्प घेऊन सुद्धा गॅप सर्टिफिकेट काढू शकता किंवा प्लेन पेपर जो आहे त्यावरती सुद्धा तुम्ही गॅप सर्टिफिकेट काढू शकता। बघा अशा प्रकारे तुम्हाला एक स्टॅम्प पेपर घेऊ शकता तुम्ही, ठीक आहे, त्यावरती सुद्धा गॅप सर्टिफिकेट निघते किंवा तुम्ही एखादा प्लेन पेपर जो तुम्हाला सेतू कार्यालयामधून मिळेल तिथून तुम्ही गॅप सर्टिफिकेट काढू शकता। त्यावरती तुम्ही एक कोर्टची जे तिकीट येते म्हणजे कोर्ट स्टॅम्प तो सुद्धा लावू शकता, ठीक आहे। बघा अशा प्रकारे प्रतिज्ञालेख असेल, हे गॅप सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या बाजूबाजूला जेही सेतू केंद्र असेल त्यांच्याकडून निघणार आहे आणि हे तुम्हाला ॲफिडेविट करायचं आहे, ठीक आहे। बघा अशा प्रकारे प्रतिज्ञालेख आहे, हा प्रतिज्ञालेख तुम्हाला माहिती म्हणून देतोय कारण तुम्ही ज्या सेतू केंद्राकडे जाणार त्यांच्याकडे अशा प्रकारे जो फॉर्मॅट आहे हा रेडी असू शकतो। बघा इथे प्रति नायब तहसीलदाराचं नाव राहणार आहे, इथे तुमचे म्हणजे स्टुडंट नेम, इथे वय, तुमचा ॲड्रेस, राहणार तालुका, जिल्हा वगैरे संपूर्ण माहिती फिलअप करावी लागेल। त्यानंतर यामध्ये आपली संपूर्ण माहिती लिहायची, जसं की मी सही करणारा कोणत्या एरियामधला रहिवासी आहे, त्यानंतर माझे शिक्षण कोणत्या कॉलेजला आहे, समजा इथे तालुका जिल्हा, त्यानंतर इथे तुम्ही बघा इथे जसं B.Ed आहे, तुम्ही इथे MST CET करत असाल, इंजिनिअरिंग करत असाल, लॉला ॲडमिशन घेत असाल किंवा XYZ कोणत्याही अभ्यासक्रमाला जर ॲडमिशन घेत असाल MBA वगैरे तर ते तुम्हाला इथे नमूद करावं लागेल, ठीक आहे। त्यानंतर वर्ष नमूद करावं लागेल आणि यामध्ये तुम्हाला सांगावं लागेल की तुम्ही कोणत्या वर्षी, बघा यामध्ये किती वर्ष तुमची गॅप होती। कोणाची 1 वर्ष गॅप असेल तर तुम्हाला तिथे ते वर्ष लिहावं लागेल, जसं की 2025-26 मध्ये गॅप होती, कोणाची 22-23, 23-24, 24-25 3 वर्षाची गॅप असेल त्याप्रकारे तुम्हाला इथे जे इयर आहे नमूद करावे लागेल आणि किती 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्षाची गॅप होती अशा प्रकारे तुम्हाला नमूद करून घ्यावं लागेल। अशा प्रकारे संपूर्ण जी मजकूर आहे हा तुम्हाला सेतू केंद्रवाले टाईप करून देणार आणि अशा प्रकारे संपूर्ण माहिती लिहिली तुम्ही की इथे बघा इथे तुमची सिग्नेचर राहणार आहे, दिनांक, ठिकाण आणि सत्यापन हे तर संपूर्ण प्रतिज्ञापत्रामध्ये राहते। अशा प्रकारे संपूर्ण माहिती घेतली तुम्ही की यामध्ये तुमची सिग्नेचर राहणार आहे। त्यानंतर अशा प्रकारे एक ॲफिडेविट होणार, बघा तर अशा प्रकारे एक ॲफिडेविटचं पेज असेल जे तुमच्या सेतू केंद्रामध्ये तुम्ही ॲफिडेविट करणार, ठीक आहे। हे पेज आणि ते अशा प्रकारे तुमचे 2 पेजचं जे सर्टिफिकेट आहे हे तयार होऊन जाणार आणि हेच सर्टिफिकेट जे सेतू केंद्रामधून तुम्हाला तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्यावरती सिग्नेचर करेल अशा प्रकारे आणि हे सर्टिफिकेट तुम्हाला मिळून जाणार। हे मिळालं की हे तुम्हाला ॲडमिशनला द्यायचं आहे, ठीक आहे। हे ॲडमिशनला देताना याची एक कलर कॉपी काढून ठेवा किंवा स्कॅन कॉपी ठेवा, कारण की तेव्हा तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरणार तेव्हा तुम्हाला त्या स्कॉलरशिपच्या फॉर्ममध्ये सुद्धा हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे, ठीक आहे। हे झालं आहे स्टॅम्प पेपरवर आणि एक प्लेन पेपरवर सुद्धा तुम्हाला एक डेमो फाईल दाखवतोय। बघू शकता अशा प्रकारे एक खंड प्रमाणपत्र म्हणजे गॅप सर्टिफिकेट, एक साधं पेज आहे, बाकी काहीच नाही, हे नॉर्मल पेजवर आहे। यामध्ये सेम टू सेम प्रतिज्ञार्थी म्हणजे आपलं नाव येणार, इथे वय, शिक्षण, त्यानंतर तुमचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस, सेम मजकूर लिहायचा, इथे स्टुडंट नेम, सन लिहायचं आहे, कॉलेजचे नाव लिहायचे आहे, कशासाठी ॲडमिशन घेता इथे नमूद केलेलं आहे आणि कोणत्या वर्षी तुमचं गॅप होती, समजा यांचीसुद्धा 1 वर्षाची होती, तुमची 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष जेही असेल ते तुम्हाला यामध्ये जो तुमची गॅप आहे म्हणजे खंड आहे हा नमूद करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती लिहून घ्यायची आहे तुम्हाला, हे तुम्हाला सेतू केंद्रवाले देऊ शकतात, ठीक आहे। त्यानंतर इथे तुमची सही करायची आहे, हा सत्यापन तुम्हाला सांगितलं नेहमी असतेच, हा इथे तुमची सही करायची आहे आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे एक ॲफिडेविटचं पेज लागेल, झालं आहे। तर हे तुमच्या आजूबाजूला जेही माही सेतू केंद्र असेल त्यांच्याकडे जा, त्यांना सांगा की मला गॅप सर्टिफिकेट पाहिजे आहे। तुम्ही नॉर्मल पेपरवर सुद्धा करू शकता कारण की स्टुडंटला स्टॅम्प पेपर हे बंद करण्यात आलेले आहे। तर तुम्ही स्टॅम्प पेपर घेतलेला असेल तर तुम्ही स्टॅम्प पेपरवर बनवू शकता आणि जर तुमच्याकडे स्टॅम्प पेपर नसेल तर तुम्ही नॉर्मली एक जे पेपर दिलेला अशा प्रकारे त्यावरती सुद्धा बनवून घेऊ शकता। तर ठीक आहे, अशा प्रकारे बनवून घ्या जेणेकरून ॲडमिशनमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। फक्त एकच लक्षात ठेवायचं की या सर्टिफिकेटची एक कॉपी आपल्याकडे एक्स्ट्रा कलर कॉपी किंवा स्कॅन कॉपी ठेवा जेणेकरून तुम्हाला स्कॉलरशिपच्या वेळेत परत काढायचं काम पडणार नाही।
नाहीतर स्कॉलरशिपमध्ये सुद्धा तुम्हाला लागते, परत काढायचं काम पडू शकते। त्यामुळे अशा प्रकारे ही अपडेट होती। तर गॅप सर्टिफिकेट कशा प्रकारे असणार आहे याबद्दल भरपूर अशा कमेंट्स आलेल्या होत्या। तर आता या प्रकारे तुम्ही गॅप सर्टिफिकेट बनवून घ्या जर तुमची गॅप असेल, म्हणजे ड्रॉपवाले विद्यार्थीसुद्धा अशा प्रकारे गॅप सर्टिफिकेट बनवून घ्या। आणि CET ॲडमिशन 2026-27 बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।